नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोटोगेड कदम. आता आज आपला परतीचा प्रवास आहे मुंबईसाठी कोल्हापूरवरून. आता मी कराडच्या अगोदर आहे, 30 किलोमीटर अगोदर थांबलो, कारण की घरून निघालो तेव्हा पाऊस भरपूर होता, पण कॅमेरा काय चालू करायला भेटला नाही. इथून मुंबईबरोबर आता काहीतरी 360 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर आले, 15 ते 20 किलोमीटर. 6 ते 7 तास दाखवते. बघू आता किती वेळ. आणि आज आपल्याला नाईट शिफ्टला पण जायचं, सुट्टी नाही आहे आज. ते आपल्या कालच संपलेत. सकाळी 6 वाजता निघणार होतो मी, झोपूनच 7 वाजता उठलो. निघता 9 वाजले. चालेल, चला भेटू बाईकवर. तर अरे ऑन द वे काहीतरी पॅकिंग केलं आहे, पावसामुळे थोडं डबल पॅक केलं. हे बॅग तर काय टेन्शन नाही आहे, भिजले तरी. चला मग डायरेक्ट ऑन द वे बाईकवर भेटू तुम्हाला. चला, जास्त टाईमपास नाही करायचा आपल्याला. 6 वाजायच्यात पोचायचं काही करून. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. चांग भलं. घरापासून बरोबर 20 किलोमीटर कव्हर केलं. मी चेक केलं आता. 383 किलोमीटर घर आहे अंबरनाथ ते आपला कोल्हापूर. 7 तास दाखवत आहेत. ब्रेक वगैरे घेऊन 8.5-8.5 तास लागतील आपल्याला. ब्रेक तर मी काय जास्त घेत नाही जाताना. एखादा इथून एक फ्यूल ब्रेक झाला तर त्यानंतर एक खंबाटकी घाटाच्या इथे खंबाटकी घाटानंतर मग आपला देहू रोडवरून डायरेक्ट मग पनवेलवरून घरी. पनवेलला काय 10-15 मिनटं, 10 मिनटाचा जास्त असं थोडी बॉडी स्ट्रेच करायला. 1 हफ्त्याची सुट्टी कशी निघून गेली काय कळालंच नाही. खरंच गावी आलं ना, मुंबईला जायचं म्हणत नाही. आणि त्यात मी 4 वर्षानंतर आलेलो. मागे मुंबई मालवण सिरीजमध्ये बघितलं असेल तुम्ही. मालवणवरून येताना आम्ही गावी येता भेट देऊन आलेलो. ते पण किती 1.5-2 तासाची होती फक्त. पण या टायमिंगला आम्ही प्रॉपर असं राहायला आलेलो. जास्त काय नाही, येताना फक्त ब्लॉग बनवलं छोटासा. आता जाताना बनवतो आहे. कॅमेरा वगैरे सगळं लांब ठेवलेलं. स्वतःला टाईम दिला थोडा. थोडा गावचा रोड असल्यामुळे थोडं 60-70 वरच क्रूज करायला लागते. आणि 60-70 वरच क्रूज करणार आहे आपण मुंबईपर्यंत. आपल्याला एवढी पण घाई नाही. ऑफिसचा ID तर बॅगेत आहे. डायरेक्ट ऑफिसला पण जाऊ शकतो आपण. मी येतानाच्या ब्लॉगमध्ये बोललो असेल, आय थिंक रेकॉर्ड नाही झालेलं. मी चेक केलं, थोडा माईकचा इश्यू झाला. नेहमीचा झाला आता ते. हा रोड आहे ना, पहिले जो एक लेन दिसतो ना तेवढाच होता. आता गेल्या 5-6 वर्षात असं चांगलं झालं आहे. वन वेच आहे पण मोठा झाला थोडा. आता पहिला एकदम छोटा रोड होता आणि खड्डे वगैरे. कराड बरोबर 22 किलोमीटर आहे आणि वाजले 10 वाजून 10 मिनटं झाली. ट्राय करू लवकरात लवकर पोचाय. कंटिन्यू 70-80 वर जरी क्रूज केले तरी आरामात मी 5 वाजेपर्यंत घरी जाईल. 1-2 स्टॉप घेऊन 15-15 मिनटाचे. याच्या आधी मी ऑलरेडी केलेले आहेत. दुपारी 2 वाजता निघून संध्याकाळी 8 वाजता घरी पोहोचायचो. 6 तासामध्ये. एकच स्टॉप घ्यायचो, खंबाटकी. आणि आपलं काय देहू रोड एकदा क्रॉस केलं की असं वाटतं पोहोचलो आपण. डेलीचा रूट आहे तो आपल्याला. चला मग तुम्हाला मी कराडलाच भेटतो डायरेक्ट फिलअप करताना. तर स्टेट रोड आहे. दाखवण्यासारखं पण काय नाही. कराडमध्ये आपलं ट्रॅफिकने स्वागत झालेलं आहे. हे ब्रिजचं काम असल्यामुळे ट्रॅफिक यायला गेलं आहे. 1.5 वर्ष झालं.
इथे पहिले एक ओल्ड ब्रिज होता, तो तोडला आहे आणि आता त्या जागी एक मोठा ब्रिज कनेक्ट करतात, एकच ब्रिज डायरेक्ट हायवेला. एकदा ब्रिज रेडी झाला ना, मस्त हायवे, सुसाट हायवे होईल एकदम. एक पेट्रोल पंप आहे HP चा, तिथं फ्यूल अप करतो, डायरेक्ट विचार करता तर डायरेक्ट नॉनस्टॉपच घेईल पुण्यापर्यंत. 160 किलोमीटर आहे इथून. वाजलेत आता 11. इथं कार्ड असलं पाहिजे, बरं होईल. अरे बंद झालं का? आता पाठी तुम्ही बघितलं, पेट्रोल फ्युल करून निघालो आहे मी. प्लॅन असं चालला आहे माझा की आता डायरेक्ट पुण्यापर्यंत नॉनस्टॉपच जायचं, कारण की पाठीमागे पावसामुळे थोडा वेळ पण झाला. वाजलेत बरोबर 11 वाजून 5 मिनटं झालेत. एक्सप्रेस वेला आहे पुणे बँगलोर. हा आपला तासावड्याचा टोल नाका. उंब्रज क्रॉस केला. उंब्रज नंतर जो देव रोडपर्यंत रोड आहे ना, एक नंबर आहे. पुन्हा 2 पदरी होता पहिला, आता 4 पदरी केला. थोडं अजून पुढे पण काम चालू आहे उंब्रजपासून कराडपर्यंत. हे पण झालं की मला नाही वाटत लोक कुठे ब्रेक घ्यायला पण थांबतात, डायरेक्ट नॉनस्टॉप घरी जातात. पण रोड एवढा भारी आहे ना, थांबायचं पण मन होत नाही. बाईकवर सध्या तरी थांबायचं पण नाही. आता बॉडी जगत ना का, फक्त एक्सिलेटर ठेवायचं बस. आणि थोडा आपला मनावर ताबा स्पीडिंगच्या बाबतीत. सरळ जायचं बस आरामात. लोक मला वाटतं मुंबई ते कोल्हापूर 5 तासामध्येच करतात नॉनस्टॉप. माझ्या लाईफमधली जी पहिली राईड होती ना, ती सातारा होती. माझ्या मित्रांसोबत आलेलो ॲज अ पिलियन. तेव्हा बाईक चालवायचो, बट ॲज अ पिलियन आलेलो. मध्ये मध्ये थोडी चालवलेली बाईक, थोडं डिस्टन्स. पण माझी पहिली लॉंग राईड ही होती साताऱ्यात आलो ना बाईकवर. मला ते आठवतात छान. तेव्हा हे ब्रिज वगैरे काही नव्हतं. राईड 2011ला गेलेली ती राईड. आता आपण ह्या हायवेला बघितलं ना, 2 टोल, तासावडे आणि आनेवाडीचा. तर टोल देणं पण वर्थ आहे, कारण की इथे रोड पण तसा मेंटेन केला जातो दरवर्षी. लेफ्ट साईडला बघू शकता काम चालू आहे. खंबाटकी घाटाच्या अगोदर पोहोचलो आहे. थोडं पाणी वगैरे प्यायला म्हणतो, तहान लागते मला. खंबाटकीच्या अगोदर थांबलेलो.
कराडपासून बरोबर आतापर्यंत काहीतरी 90 किलोमीटर कवर केलं आहे 11 वाजल्यापासून 1.5 तासात. ठीक आहे, नॉट बॅड. थोडं पाणी वगैरे पिलो. आता प्लॅन चालला आहे, विचार करतो आता डायरेक्ट देऊर रोडलाच थांबेल. इथून 94 किलोमीटर आहे ते, म्हणजे बरोबर एक 5 वाजेपर्यंत घरी पोहोचेल अंबरनाथला मी. चेहरा पूर्ण खराब झाला यार, पलक लावाने डाग उठलेत पुन्हा. ठीक आहे, चालेल, भेटू रोडवर. मस्त अशी मजा येते आणि एक पावसाने साथ दिले चांगली. चला मग बाईकवरच भेटतो. पाणी बिणी पिलो, आता निघतो. बॅटरी पण चेंज करतो, थोडी चार्ज झाले. बरोबर 2 वाजता देऊर रोडला पोहोचलो आपण. तिथून लेफ्ट मारला की मुंबई मुंबई मुंबई. इथे पण ट्रॅफिक आहे का? इकडचे ड्रायव्हर जाम डेंजर आहेत यार, कधी कुठून कसे घुसतील ना सांगू शकत नाही. लोणावळा 36 किलोमीटर. ट्राय करू आपण आता इथून, जेवढी जमेल तेवढी चालू. कारल्याच्या अगोदर थोडं थांबलेलो, 5-10 किलोमीटर. लोणावळा इथून बरोबर काहीतरी 18 किलोमीटर दाखवत आहे. ते चहा वगैरे पिलो, पाणी निघतो आता इथून. पाऊस तर नाही भेटला, चांगली गोष्ट आहे. हां नाही, आता भरलेलेच होते, थोडं थोडं पित होतं. नाही आता पोचेल, आता डायरेक्ट घरी. हां 2-2.5 तास लागतात म्हणून आता भरून अर्धे भरलेली बॉटल होते, पूर्ण भरून पिऊन घेतली. सो स्वीट यार, मस्त आहेत ते काका की. ते बॉटल भरून देऊ काय? नको नको, पिलं बोललं पाणी. चला काका, चांग बोला. मस्त आभाळ वाटतंय रे, स्काय एकदम क्लिअर दिसतात. आणि खरंच पावसाने खूप साथ दिली मला. बाकी काही नाही, टँक बॅगचा कवर हरवला आहे, त्यामुळे थोडा पाऊस पडला भीती वाटतं टँक बॅग वगैरे भिजायची. वॉटरप्रूफ आहे, बट कोणती गोष्ट 100% प्रूफ नसते. रिक्स न घेतलेली बरी. 3 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत अजून. इथून बरोबर 94 किलोमीटर आहे आता माझं घर अंबरनाथ. 2.5 तास दाखवत आहेत, कारण की मला माहिती आहे आता ते तळल्याच्या नंतर ट्रॅफिक भेटणार आहे मला चांगलंच, कारण की तिकडे रस्त्याचं काम चालू आहे. घाटामध्ये जर ट्रकवाल्यांचा रिदम तुटला ना, वाट लागते त्यांची. त्यामुळे यांना कधी जास्त कट वगैरे मारू नका, स्पेशली घाटामध्ये. बिचारे आधीच त्यांची गाडी ते रडत रडत चढवतात घाट सेक्शनला.
3:15 झाले लोणावळ्यात आहे ट्रॅफिकमध्ये. अरे यार, विकेंडला फुल पॅकच असतं इकडे कायम. एक नंबर असा माहोल झाला, फुल धोकं धोकं. वाव. हा, फुल चोरा झालाय. आपला भाऊ आहे तो आय थिंक MH50 वाला आहे. हा, MH50 कराडकर. रस्ता माहीत नाही त्याला, चुकला नाही आहे तो. एक्सप्रेसवेने जात होता, मग त्याला मी इशारा केला, चल इथून आहे रोड. एक्सप्रेसवे रात्रीचा ठीक आहे, कारण की रात्रीचं आहे सामसम असतं. बापरे, रिक्षा पलटी झाले. वाजले बरोबर 8:30. आता रेडी होऊन ऑफिसला चाललो. 6 वाजता बरोबर पोचलो घरी. खोपोलीनंतर खूप पाऊस लागला, त्यामुळे काय व्हिडिओ एवढे गेले नाही. सगळे कॅमेरे वगैरे आतमध्येच ठेवलं. चालेल, काही कारणास्तव जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.